नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 19 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. पहिल्यांदा जिल्हानिहाय नंतर तालुकानिहाय पाहूयात की कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आज अधिक आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर चक्रवात वाऱ्यांची स्थिती ही आता तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जवळ पोहोचत आहे आणि त्याच्या आसपास पावसाचे ढगही दाटलेले आहेत. राज्यात पूर्वेकडून उंचावरती जे येणारे बाष्पयुक्त वारे आहेत ते पोहोचत आहेत, त्यामुळे पावसाचे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत आणि राज्यात पावसासाठी आजही वातावरण अनुकूल आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर मग थोड्या वेळापूर्वी साधारणतः 8:45च्या आसपास वाशिममध्ये काही ठिकाणी आणि सातारच्या पश्चिम भागात वाई, त्यानंतर महाबळेश्वरच्या आसपास, साताराच्या आसपास, कोरेगावच्या आसपास पावसाचे ढग होते. आत्ता हे ढग विरून गेलेले आहेत. किनारपट्टीला कोकणात समुद्रामध्ये पावसाचे ढग आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आतमध्ये खोल, पण किनारपट्टीवरती हे ढग पोचलेले नाहीत किंवा पोचण्याची शक्यताही नाही. बाकी राज्यात बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये आणि कोकणात दिसतंय. मात्र सध्या पावसाचे ढग नाहीत. मात्र येत्या 24 तासामध्ये आपल्याला पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिकचे काही भाग, सोलापूर, धाराशिवच्या थोड्याशा भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा इकडे विजापूरपर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शेजारचा रायगड, ठाणे, पालघरचे पूर्वेकडील भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूरच्या काही भागांमध्ये, धुळ्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते एका ठिकाणी जोरदार पाऊस राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळ्याचे राहिलेले भाग, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी या भागांमध्ये मध्यम, हलका मध्यम गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील, पण सार्वत्रिक नसेल. त्यानंतर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि मुंबई शहर उपनगराचा आसपासचा भाग स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट होईल. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेस कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला सुद्धा पावसाची शक्यता ही राहील. यानंतर जर आपण तालुकानिहाय पाहिलं तर आज वाई, खंडाळा, पुरंदर, बारामती, फलटण, मान, खटाव, सातारा, महाबळेश्वर, कराड या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे. कोरेगावकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे. इकडे आटपाटी, विटा, पळूस, वाळवा, शिराळाच्या आसपासही पावसाची शक्यता दिसते. तासगावकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर माळशिरस, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटच्या हे आसपास पावसाची शक्यता अधिक आहे. शेजारचा भूम, वाशीच्या आसपास पावसाची शक्यता दिसते. श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, दौंड, इंदापूर, बारामतीच्या आसपास पावसाचा अंदाज आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूरच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे. सिन्नर, निफाड, येवला, सटाणा, कळवणच्या आसपासही पावसाचा अंदाज आहे. चांदवडच्या एक दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता ही दिसते. हे जे आपण तालुके सांगितले या ठिकाणी विशेष शक्यता, तसेच खेड, चिपळूण, संगमेश्वरकडे पावसाची शक्यता अधिक आहे. तर किनारपट्टीला इकडे दापोलीपासून गुहागर, रत्नागिरी, राजापूरकडे रात्री उशिरा थोड्याफार पावसाची शक्यता राहील. तसं इकडे निलंगाच्या आसपास लातूरचा दक्षिण भाग आहे. उमरगा, लोहाराच्या आसपासही पावसाची शक्यता ही रात्रीसाठी दिसते. हे जे काही तालुके सांगितले या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे, म्हणून यांचे नाव घेतलेले आहेत. या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जसं की कन्नड, फुलंब्रीच्या आसपासही थोडाफार पाऊस, वैजापूरच्या आसपासही थोडाफार पावसाची शक्यता ही दिसते. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.